बाहेर चला. नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आलो आता कुठलं गाव आहे? पाले. मेढाच्या जवळपास हा गाव आहे पाले म्हणून. तर तिथे साप आहे, अजगर साप आहे आणि बघू शकता तो कशा प्रकारे वरती बसलाय. मित्रांनो, ॲक्च्युली त्यांनी काहीतरी खाल्लं असेल म्हणून तो वरती जाऊन बसला असेल. तर बघू शकतो मित्रांनो कशा प्रकारे तो वेटर वरून बसलेला आहे आणि तिची सेफ्टी आहे. चाललाय ना की कुठं खाली चाललंय का? हा ताकद एवढी लावले ना. तू चाललंय कुठं बघ ना जरा तिकडं खाली तिकडे चाललंय का बघ. माझ्याकडे हेड आहे त्याचा. आला 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 माझ्याकडे आला. मला भेटलाय. थांब 2 मिनिटं इकडे. तू कृणाल, कृणाल ये खाली लुट्टा इकडं. बघू शकतो मित्रांनो बराच वेळ गेलाय. खूप ताकद लावते तो आणि त्याच्यामुळं त्याला बाहेर काढत खूप कठीण होतंय. खूप अडचणीची जागा आहे. मी सुद्धा वरते. खूप रिस्क आहे आणि त्यातून सुद्धा आम्ही रेस्क्यू करतोय. मित्रांनो कशा प्रकारे त्यांनी ग्रीप पकडून ठेवले आणि खूप अडचणीची जागा आहे. खरं तर मी सुद्धा वरती आहे आणि माणसाखाली बघू शकता. सोबत माझ्या कृणाल आहेच आणि आम्ही दोघं असताना सुद्धा आम्हाला कठीण होतं या सापाला काढायला. सेफ्टी पकड ना. सोड. हो तुम्ही बाजूला, मी घरात टाकते त्याला. मला घे. बाहेर चला. मित्रांनो ह्याला आपण आता बॅगिंग टाकूया बॅगमध्ये.
नमस्कार मित्रांनो, जो आपण आता अजगर साप पकडला होता त्याला आता आपण पर्यावरणामध्ये रिलीज करतोय. तर तुम्ही जर आता बघितलं कशा प्रकारे आपण त्याला रेस्क्यू केला. खूप अडचण होती आणि अशा अडचणीच्या जागेत अजगर साप जर वरती बसतोय, खरं तर तो भक्ष्याच्या शोधात आला होता. त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे वटवाघूळ भरपूर आहेत त्या घरामध्ये. त्या घरात जास्त कोण राहत नाही, एकटी एक आजी राहते. तर त्याच्या मुलं त्यांचे घरात वटवाघूळ किंवा उंदीर वगैरे असण्याची शक्यता जास्त आहे. तर या सापाला आपण इथे सोडूया आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा.